Halo. 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 Oh, bamba maya bhavana maya maya
बाळू मामा अवतारला बाळू मामा हो तुझ्यावर जीव जडला संत संग तुझा लागला बाळू मामा हो तुझ्यावर जीव जडला मुळाहानाच्या कोल्हागिरी गावाला बालू हंगरीला देवा नवला जाण्या नवला ताण्या आणि बागान मेंढीला गंधा नाही देवा आणि खंडास बकरा देवा आणि असं घोड्या मोगऱ्या कुत्रा पासर येत आणि शिंगू मायापा मेंढके त्यांचं राखणदार देवा आणि असं दोघा मेंढक्यांनी विचार केला आणि असं काय बोलू लागली देवा महानाचा विचार केला दोघा मेंढक्याने त्या पहिल्या त्यागाला देवा म्हणून त्या चरित्या राहणारा दोघा जण मेंढक्या लागल्या विचार करायला देवा असं म्हणून घेतल्या त्या केळाव्या पिढीला त्या शेळ्याव्या आपण तरी कुंकडवाच्या चालणी करायला त्या टायमाला बरं असं म्हणतं का बरं असं म्हणता का राजवाड्याला आणि एक जण नाही मेंढ्याच न्यायचे बरं निघून तरी चालले ते टायमाला बरं घेऊन देवा पावसाला पाऊस 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 करायला लागली होती बरोबर काय सांगायचं सोयाबीनची आघाडीची पेर झाली पण पाऊस काय पडला पण बाळूमाव म्हणजे थांबा आमुष्या दिवशी पाणी चालतो बरोबर म्हणून असं देवा मेंढाबाचा कळा फलविला त्या पहिल्याच त्यागाला देवा निघून तरी चालला त्या टायमाला की तुझं केला घेऊन बरं माता मावल्या अंड्या त्या टायमाला बरं हे शिवबापा काय म्हणती माता मावल्या दुधाच्या केळ्या वसलेल्या टेकायच्या दोन गाई पाण्याच्या आणायच्या तुझा तवार खाज बांधून ठुती देवा हरकत नाही हाताच्या हाताचा दोन गाई पाणी घेऊन येतो बरं आणि असा देवा सध्या रानला देवा मेंढक्यानं मेंढ झालेली होती आणि नवलं वाटलं मायापाला देवा त्या टायमाला बरं गागरी पाणी आणल्या बरं माता मध्ये आणि ताकाचा डेरा कण्याचं भुगलं देवा आणि चरत्या रानाला घेऊन चला मायापा देवा माता मावल्या आज नवीनच खातं दिसायला लागलं बरं त्या टायमाला बरं लागल्याचा बोलावा पडल्या पावलावा
जन्माची वाट मुनी मिंडी देवा आणि सारखा टाळ फोडा लागली देवा परत निघून चालला त्या टायमाला बरा ए मायप्पा अरे कुंकड गेला तिकडे हा करत हे आकडे यायचं तर अरे तिकडे वाघार गेलं इकडे वाघार गेलाय अरे इकडे वाघार गेला मला इकडे पायाप्पा काय म्हणतो बाबा टेक खाली अरे बाबा काय जन्माची वाट गुणी मेंढी तिने मेळ लक्ष द्या बाबूला भोळ्या भक्ताच्या नावाला रंगात त्यांचं नाव कनेरवाडी त्यांचं गाव नवना देवाच्या लाडक्या लेकन डोलाऱ्याच्या बाळाला हाऊस मोठी राजाला वर्षाला रामनाथ तुपड्याची वारी चालती माझ्या महादेवाची म्हणून देवा या बाळूमामाच्या मंदिरासमोर येच माझ्या उपड्याच्या महादेवाचा ढोल वाजावा म्हणून देवा हाऊस मोठी रंगनाथ आला आणि आता देवा मला भंडारवाटी दिली रामनाथ तुपड बारिशी तालुका सोलापूर जिल्हा डोलारीच्या बाळाला देवा म्हणले या आमच्या मशाच्या बाळूमामाच्या मंदिरावर एकदा हजरी लावावी म्हणून देवा म्हणून वाटला जीवाला डोलारीच्या बाळाला याच बाळूमामाच्या समोर या धनगरी ओळीला 500 रुपयाची देणगी दिली या गिरिदेवाच्या वडीला बाळूमामाच्या समोर मरणाच्या भक्तिमान राजाला आशीर्वाद कुण्या रीतीने द्यायचा त्यावेळेला चांगल्या रीतीने द्यायचा बरं चांगला आशीर्वाद आपण मेंढ्या बायाचा देऊ देवा म्हणून मेंढ्या बायाचे कातळराणा बायाचे कातळराणा आशा गाडी वाजवत्या
विचार करू लागले आणि काय विचार करू हे लागले दादा हो शौकी हा बाकरीचं दूध खाली टेकलं बरं जन्माची वांज खुली मेंढी देवा तिने मेळ सोडला आणि मिळाला राहिना ग हो मिळाला अजिबात राहिना देवा म्हणून सकाळचा दिवस दुपारी आला मेंढ्याला तर देवा पाणी भोंदायच्या म्हणून देवा हो काय विचार केला त्या वेळेला आणि असं मनाचा विचार केला आणि त्या पहिल्या सत्यावर मेंढ्याचा कळ आणि यमुना नदीला चालला देवा म्हणून असा देवा मास उन्हाळा विचार केला त्या वेळेला चैत्रमास उन्हाळा ऊन लागे दारून देवा आणि मेंढ्या बायला तान्ह्याच्या असतात म्हणून दोघांनी विचार केला देवा कुठं जायचं म्हणजे आता यमुना नदीला आणि यमुना नदीला मेंढ्या पाणी भोगायला लावायच्या म्हणजे हो देवा. आणि दोन्ही मेंढ्यांनी कळ पाणी यमुना नदीला मेंढ्या तारा आणि मेंढ्याला कळत देवा यमुना नदीला गेला आणि मेंढ्या पाणी बोंदल्या देवा ए महाबा हो अरे मेंढ्या तरी पाण्या मोडल्या पण आपण कुठे जायचं आता देवा ताडा माडाचा उंची मोठा झाला देवा तिकडे जायचं म्हणते का बरं आणि अशी सीता जागा मेंढ्याबाळाचा कळप कुठं तरी ताडामाळाच्या झाडाला हा आणि ताडामाळाच्या झाडाला आपण मेंढ्याबाळाचा कळप रोहायचा ताडामाळाच्या झाडाखाली मेंढ्याचा कळप रोहायला देवा या काशिलिंगीर देवाचा अवतार या जगात येणार मेंढी मावलेला देव तर कसा दिसणार देवा ए महापा जन्माची वाज घोडी मेंढी मिळती ना सोडला आणि वरी बघून वरडायला लागली. ए महापा अरे बाबा मी काय वाटायला नाही तशी मोठ्या मध्ये तुला काय दिसलं का अरे त्याच्या पुढाला बघितला अरे बाबा त्याच्या पुढाला विचिंगल्या होत्या आता मोठं नाक घाण्याच्या लाटीवनी देवत संरक्षण होतं देवा म्हणून मेंढी मावलेला माझा काशिलिंग देव दिसला आणि त्या वेळेला काही विचार केला आणि नका बोटाना चिंगड्यावर बनल्या माझ्या सिंहमाया मेंढक्याला देवा झाडी येऊ लागला देवा आणि झाड तरी एकल्या घरी गेला आणि पालक लागला सोडायला त्या वेळेला हे नाही अप्पा एवढी एवढी खाली लवकर आणि देवा पालक सोडल्याबरोबर टाकू उडी खाली मी हाय म्हणलं खाली चांगलं आहे की अरे बाळ मामाच्या उजव्या शेजारी तू पण बच्ची असं काय बरं चांगलं आहे की रे अरे आलेली फक्त तुझ्या पण पाया पडलेली बाळ ए महापा हो आता मी वरनं पालक सोडलाय हा आता ती पालकावरला रुमाल काढायचा बरं आता तुझ्याकडे का कामावरचा रुमाल काढायचा देवा हो आणि दोन्ही पेंडक्याच्या नेत्रा दिपल्या देवा ए महापा आणि सूर्याला म्हणतो उगू नको चंद्राला म्हणतो मावळ नको देवा हा आजचं बाळ सुंदर दिसलं देवा आणि नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय
आम्हाला देवा आणि दोन्ही मला दोन्ही मेंढक्याने विचार केला पालक लागला सोडायला आहा आणि पालक सोडू लागला देवा हा आता बाळूमामाचे सदभक्त अप्पादेव वरुडकर यांचं आगमन या बाळूमामाच्या मंदिरावर झालेलं आहे तरी त्यांचं या सर्व बाळूमामा भक्ताच्या वतीनं हार्दिक 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 स्वागत बोला बोला बाळूमामाच्या नावाने बोला महाराजाच्या नावाने बोला सीजन हाताच्या नावाने देवाच्या नावाने म्हणून असा विचार केला त्या पहिल्या सती अवघाला देवा पालकावरला रुमाल काढा लागली देवा म्हणून असा जरा पालकावरला रुमाल काढा लागले दोघांनी मेंढक्याच्या नेत्रा लागल्याने पाहिला आणि दोघा मेंढक्याच्या नेत्रात सूर्याला म्हणतो उगू नको चंद्रला म्हणतो मावू नको बाहेर रुपये जन्म झाला देवा आणि डोईला सोन्याचे नाव होतं देवा ह्या भगवंताला आपल्या आणि मेल्या मावलेला झाला धनी आपल्याला झाला मालक आणि भानुबाईला झाला पुत्र देवा असं म्हणता का बरं त्याचा आहे मला बरं आता घेऊन जायचं बरं आता तणावा माझ्या बाळाला पालकवा घेतला देवा आणि तांदळाला दूध पाजायचे म्हणले देवा त्या टायमाला आता दोघे जण मेंढक्याचा जरी लागला विचार व्हायला काय लागला काय म्हणतो शिंगा आप्पा बरं जाळीची काशीची वाटी घ्यायची दूध आणायचं काढून मेंढीचं त्या लहान बाळाला तरी दूध घेऊन यायचं म्हणता का बरं आता हो, आता घेता जातो बरं आता आणि जन्माची वाच गुणी मेंढी देवा काय सांगता तुम्हाला जन्माची गुन्हे मिळी लागली हाताला अरे कसनुका तोंडाच्या अरे जन्माची गुन्हे मिळी लागली माझ्या हाताला आणि तिला आईची पाना फुटला दुधाच्या धारा लागल्या देवा कारण का विठ्ठल गुरुदेव असो माझे बाळूमामा असो मेंढ्या बायचा अडके होता देवा कारण का मेंढी मावल्या देवा मेंढी माऊलीची सेवा केली तरच म्हणून असा विचार केला आणि असा देवा त्या वेळेला आणि लहानशा बाळाला दूध पाजायचा प्रयत्न करायला बाहेर पडला. बघू मी पाहतो दूध म्हणून देवा असा हा हे मायापा नाव का रणदिवे ए ज्योतिरादित्य त्यांचं नाव आहे मांडव्याचे राहणार बरं रणदिव्याच्या बाळानं भक्तिमान राजानं या बाळूमामाच्या मंदिरावर येऊन एकाने हाताने कसं बसावं देवा बाळूमामाचा विठ्ठल विरजबाचा मुळे महाराजाचा हरसिद्धनाथाचा आशीर्वाद घ्यावा एकाने हाताने या वहीच्या रिंगाला कसं बसावं म्हणून या गजगजी लिहून द्यावा या रणदिव्याच्या बाळानं 50 रुपयाचा दान धर्म केला या वहीच्या रिंगाला अशा भक्तिमान राजाला आशीर्वाद कोण्या रीतीनं द्यायचा त्या पहिल्या सती अवघाला म्हणून त्या टायमाला 3 चाकाची रिक्षा गाडीने बाळूमामाला निघाली
बाळासाहेब त्यांचं नाव गोडवडचे राहणार परवऱ्याच्या बाळानं भक्तिमान राजानं या बाळूमामाच्या मंदिरावर येऊन द्यावा आपल्या बी नावाची कीर्त व्हावी बाळूमामाच्या पुढे आपल्याला बी आशीर्वाद मिळावा रिकाम्या हाताने कसं बसावं म्हणत ह्या विचार इंगलाला बाळूमामाच्या मंदिरासमोर 100 रुपयाचा दानधर्म केला भक्तिमान राजाला आशीर्वाद कुण्या रीतीने द्यायचा त्या वेळेला द्यावा भक्त चल माझ्या गावाला जाओ बाळूमामाला डोळ्याने पाहू भक्त चल कारण का आम्ही मसाला इकडे या भागात खासेगावला आलो इटकूरला कनेरवाडीला परत मांडवा खाली तिकडं पार नांदर आमच्या भागात तिकडे ते पाऱ्याला झाले ते नांदराला झाल्यात तसंच माळवाडी आम्ही खाली गेलतो बापूदेव अंजनगावच्या बापूदेवासोबत आमचा ताप असायचा माझ्या वडिलाला ओळखत असतील देवगिरदेव माझ्या वडिलाचं नाव 1 वर्षापूर्वी कारण का देवाज्ञा झाली महाराज आमची 4थी पिढी आहे वळ्या गावतो माझे आजोबा वळ्या गायचे माझे वडील स्वर्गवासी झाले वळ्या गायचे आम्ही दोघं सख्य भाऊ हा माझा मुलगा आहे आणि हा चुलत भावाचा मुलगा आहे जवळजवळ आम्ही या महादेवाची बाळूमामाची विठ्ठलदेवाची सेवा करतो रामनाथचं उपलं गाव आहे आमचं बार्शी तालुक्यात म्हणून लांडग्याच्या बाळाला हौस मोठी राजाला आणि या पौर्णिमेला आमचा हास्यगावला कार्यक्रम आहे गेल्या वर्षी मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली विठ्ठलदेवाची म्हणून 50 रुपयाचा दान धर्म केला अशा भक्तिमान राजाला आशीर्वाद एवढी भरारी चंद्र विश्वास त्यांचा राजा मांडव्याचे राहणार रणदिव्याच्या बाळानं भक्तिमान राजानं याच बाळूमामाच्या मंदिरावर विचार रिंगणारा
आपल्या नावाचा उद्धार व्हावा धर्म केल्यावर कसा असतं देवा आणि केल्यावर कसं असतं देवा स्वर्गाच्या या वाटावयाला आत्माचा दादा एक वयाला आत्माचा दादा एक वयाला संगमाचा लांडग्या जवानाने गजगादी लावून 50 रुपयाचा दान धर्म केला लांडग्या जवानाला आशीर्वाद कुण्या रीतीने द्यायचा त्या वेळेला म्हणून देवाच्या भक्तिमान पहिला सिद्धावाला देवा आशीर्वाद द्यायचा म्हणता का बोले काही काही देवांश त्यांचं नाव देवा वाशीचे राहणार गणेशच्या जकानं करड्याच्या बाळानं 101 रुपयाचा दान धर्म केला अशा भक्तिमान राजाला आणि त्यांचं नाव गावाचं कळमच्या राहणार पवाराच्या बाळानं 50 रुपयाचा दान धर्म केला याच बाळूमामाच्या मंदिरासमोर अशा करड्याच्या पवाराच्या बाळाला आशीर्वाद देऊ का त्या पहिल्या सत्यागाला देवा आणि देखणी बाणोबा बाणू वाचून देवाला करमत ना मिथिला आहे का
गावाचं नाव निकिता त्यांचं नाव मिथिला त्यांचं नाव देवा मांडव्याचे राहणार वडिलाचं नाव रोहनच्या लिकीनं रणदिव्याच्या बाळानं बरोबर आहे का आपल्या लाडक्या लिकीच्या देवा नावानं कारण का पहिली बेटी तुपातली रोटी असती बर का पण आता लेख जर झाली माय इकडे लेख जर झाली म्हणायचं आणि तिकडे म्हणायचं माय पोराला पाहुणं काही राहत लेख वाचवा लेखी वाचवलं तर पुढे कारण का जिजाऊ होती म्हणूनच शिवराय घडला आणि अहिल्यादेवी होती म्हणूनच महाराष्ट्रातलं दैवत वाचलं बर का बरोबर म्हणून सचिन लेकीला मुलाप्रमाणे सांभाळत चला लाडाच्या लेकीला आशीर्वाद देऊ द्यावा हनुमंतांचं नाव देवा अंदोऱ्याचे राहणार तांबाऱ्याच्या बाळाने भक्तिवान राजाने गजगादीला येऊन म्हणून देवा ह्या लाडाच्या लेकीला आपण आशीर्वाद देऊ देवा म्हणून त्या टायमाला एवढी लाडाची बाई माझ्या का नीलावती ताई त्यांचं नाव देवा कलेरवाडीचे राहणार आणि गायकवाडाच्या दैवशीर जरा फाकी होती गायकवाडाच्या दैवशीर मावली ना आनंद वाटला जीवाला